नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत अशी काही भन्नाट पिके जी अक्षरशः अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य बदलत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. पारंपरिक शेतीसोबतच बाजारात मोठी मागणी असलेली काही आधुनिक पिके जर आपण घेतली तर शेतकरी लाखोच काय पण करोडोंमध्येही कमाई करू शकतो. आजच्या या सादरीकरणात आपण हेच समजून घेणार आहोत की योग्य पिकांची निवड आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतीला एका मोठा आणि यशस्वी व्यवसायात कसं बदलता येईल. खरं तर शेती म्हणजे नुसता संघर्ष हा जुना विचार आता आपल्याला बदलायचा आहे. चला, आज आपण शेतीकडे केवळ एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून न पाहता एक अतिशय फायदेशीर स्टार्टअप म्हणून कसं पाहता येईल यावर बोलूया. योग्य नियोजन, बाजाराचा अभ्यास आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास ही पिके आपल्याला आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत बनवू शकतात. आजच्या या सादरीकरणात आपण हे 6 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. शेती एक आधुनिक व्यवसाय, परदेशी पिकांमधून देशी नफा, कमी जागेत जास्त उत्पन्न, फळबागा आणि फुलशेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीचे स्मार्ट मार्केटिंग. तर वळूया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे. शेती एक आधुनिक व्यवसाय, पारंपरिक श्रमाकडून स्मार्ट नफ्याकडे. बघा, आताच्या काळात फक्त शारीरिक कष्ट करून जास्त कमाई होत नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. शेती हे आता केवळ पारंपरिक काम राहिलेलं नाही, तर ते एक अतिशय स्मार्ट आणि फायदेशीर बिझनेस मॉडेल बनले. आपल्याला आपल्या जमिनीला एका स्टार्टअपसारखी वागणूक द्यावी लागेल. भविष्यात तोच शेतकरी यशस्वी होईल जो बाजारातील मागणी ओळखून पिकांची निवड करेल आणि आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवेल. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. परदेशी पिके आणि आपला देशी नफा. भारतीय बाजारपेठेत आता कोणत्या नवीन संधी आहेत ते पाहूया. लोकांच्या आहारशैलीत आता खूप बदल झालाय. त्यामुळे काही उच्च मूल्याच्या परदेशी पिकांसाठी आपल्या देशातच एक मोठी बाजारपेठ उभी राहिली आहे. यात सर्वात पहिलं नाव येते ड्रॅगन फ्रूट शेतीचे. काही वर्षांपूर्वी फार कमी लोकांना माहीत असलेलं हे फळ आज प्रचंड मागणीत आहे. हेल्थ कॉन्शियस लोकांमध्ये याची मागणी सतत वाढतीये. आणि विशेष म्हणजे हे कमी पाण्यात येणारं पीक आहे आणि अनेक वर्ष उत्पादन देतं. एका एकरातून लाखोंचा नफा मिळू शकतो. यानंतर येते केशर शेती. केशर हे जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक मानले जाते. आता नियंत्रित वातावरणात आणि आधुनिक पद्धतीने केशर शेती करून अनेक लोक अगदी कमी जागेतून मोठी कमाई करत आहेत. तिसरा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं. आता हा आकडा बघा, 10 लाख रुपयांपेक्षा जास्त. करोडपती होण्यासाठी तुम्हाला शेकडो एकर जमिनीची गरज नाही. अतिशय लहान जागेतूनही मोठी संपत्ती निर्माण करता येते. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मशरूम शेती. कमी गुंतवणुकीत सुरू होणारा हा व्यवसाय आज अनेक तरुणांसाठी कमाईचा मोठा स्रोत बनला आहे. हॉटेल्स आणि सुपरमार्केटमध्ये मशरूमची मागणी खूप वाढली आहे. अगदी घरातून किंवा एका छोट्या खोलीतूनही तुम्ही हे उत्पादन सुरू करू शकता आणि वर्षाला 10 लाखांहून अधिक कमाई करू शकता. आहे की नाही कमाल. यानंतर हळद आणि आले शेती देखील खूप फायदेशीर मानली जाते. भारतात आणि परदेशातही या दोन्ही पिकांना मोठी मागणी आहे. या पिकांचे आयुष्य जास्त असल्याने साठवणूक करणं सोपे जाते. त्यामुळे बाजारात भाव कमी असताना होणारा धोका टळतो आणि प्रक्रिया उद्योगामुळे या पिकांपासून अतिरिक्त नफा तर मिळतोच. योग्य नियोजन केल्यास एका एकरातून सहज 1 ते 3 लाख रुपये मिळू शकतात. एका एकर जमिनीत हा व्यवसाय कसा उभा करायचा याचा हा तक्ता बघा. जर आपण जलद उत्पन्न देणाऱ्या भाज्यांसोबत मशरूम शेतीची सांगड घातली तर काय होईल. अवघ्या 60,000 रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्हाला 2,30,000 रुपयांचं उत्पन्न मिळू शकते. म्हणजेच 1,70,000चा निव्वळ नफा. अगदी कमी जागेत आणि कमी खर्चात हे एक अतिशय शक्तिशाली मॉडेल आहे. पुढे जाऊया. आपला चौथा मुद्दा फळबागा आणि फुलशेती. दीर्घकालीन संपत्ती कशी निर्माण करायची ते समजून घेऊया. आता फळबागांविषयी बोलायचं झालं तर यांनी ऐतिहासिकदृष्ट्या आपल्या अनेक शेतकऱ्यांना करोडपती बनवलंय. डाळिंब, सीताफळ, आंबा आणि पेरू या फळांना वर्षभर बाजारात मोठी मागणी असते. एकदा लागवड केली की अनेक वर्ष उत्पादन मिळत राहतं. आधुनिक सिंचन पद्धती वापरून फळबागांमधून दीर्घकाळ खात्रीशीर उत्पन्न मिळवता येतं. आणि जर निर्यातीची संधी मिळाली तर मग विचारायलाच नको, नफा अनेक पटींनी वाढतो. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी याच फळबागांमुळे आज आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत झाले आहेत. आणि फुलशेती हा तर आज एक खूप मोठा व्यवसाय बनतोय. झेंडू, गुलाब, लिली आणि जरबेरा यांसारख्या फुलांना लग्न समारंभ, सण आणि सजावटीसाठी कायम मागणी असते. हा अतिशय वेगाने वाढणारा बाजार आहे ज्यातून दररोज हाताला पैसे मिळतात. अगदी कमी जागेतही या शेतीतून मिळणारा नफा थक्क करणारा असतो. पाचवा मुद्दा आधुनिक तंत्रज्ञान. खरं तर हीच यशाची आणि करोडो रुपये कमावण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजे बघा,
फक्त ही पिके लावून चालणार नाही, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं मस्ट आहे. हे समोरचं उदाहरणच बघा ना. शेतात मोकाट पाणी सोडल्याने काय होतं? पाण्याचा आणि पोषक घटकांचा नुसता अपव्यय होतो. या उलट ठिबक सिंचन वापरलं तर पाणी थेट मुळांपर्यंत पोचतं, 60% पाण्याची बचत होते आणि पिकांची वाढही वेगाने होते. थोडक्यात काय, पाण्याची बचत म्हणजेच थेट तुमचा अधिक नफा. याशिवाय काही अतिशय स्मार्ट आणि कमी खर्चाच्या पद्धती आहेत. मल्चिंग पेपर वापरल्यामुळे तण कमी होतं आणि उत्पादन 20 ते 30% वाढतं. पॉली हाऊस किंवा शेडनेटमुळे खराब हवामानाचा फटका बसत नाही आणि वर्षभर उत्पादन घेता येतं. सेंद्रिय शेती केल्यास खतांचा खर्च वाचतो आणि बाजारात भावही जास्त मिळतो. तसंच आंतरपिके घेतल्याने म्हणजे एकाच वेळी 2-3 पिके घेतल्याने आर्थिक धोका खूप कमी होतो. आता शेवटचा पण सगळ्यात कळीचा मुद्दा, शेतीचे स्मार्ट मार्केटिंग. माल काढल्यापासून ते जास्तीत जास्त नफा मिळवण्यापर्यंतचा प्रवास. हा तो टप्पा आहे जिथे आपण आपल्या पिकाला एक ब्रँड बनवतो. पारंपरिक बाजारात किंवा मंडीत काय होतं? मध्यस्थ आपला नफा खातात आणि किमती तर सतत बदलत असतात. पण आधुनिक फार्म टू होम मॉडेलमध्ये शेतकरी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामद्वारे स्वतःचा ब्रँड बनवून थेट ग्राहकांना माल विकू शकतो. आणि हो, 100% नफा स्वतःच्या खिशात. आजच्या युगात डिजिटल मार्केटिंगची ताकद शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने मालक बनवते. थोडक्यात सांगायचं तर मूल्यवर्धन किंवा व्हॅल्यू ॲडिशन करा. फक्त कच्चा माल जसे की हळद किंवा दूध विकण्यापेक्षा त्यावर थोडी प्रक्रिया करून हळदीची पावडर, पनीर किंवा तूप बनवलं तर काय होईल? मिळणारा नफा सहज दुप्पट किंवा तिप्पट होतो. प्रक्रिया केलेला माल विकल्याने तुमचं उत्पन्न अनेक पटींनी वाढतं. शेवटी एवढंच सांगेन मित्रांनो, शेतीत यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत आणि घाम गाळणं पुरेसं नसतं. योग्य पीक निवडणं, बाजार समजून घेणं आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरणं खूप गरजेचं आहे. योग्य नियोजन केल्यास शेतीतूनही करोडोंची कमाई करणं 100% शक्य आहे. तर मग आता शेतीकडे एक नाईलाज म्हणून न पाहता आपला सर्वात फायदेशीर व्यवसाय म्हणून पाहण्याची आपली तयारी आहे का? तुम्हाला यापैकी कोणत्या पिकाबद्दल अजून सविस्तर माहिती हवी आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण सादरीकरणात.